दादा ओके रेडी रोलिंग. सध्या विदर्भात उष्णतेची लाट सुरू आहे. त्यातच 15 जूनपासून सर्व राज्यात शाळा सुरू होत असल्याची परिपत्रक निघालं होतं. पण विदर्भात अशी मागणी आहे की 25 जून नंतर शाळा सुरू करण्यात याव्या. या संदर्भात शासन स्तरावर काही चर्चा सुरू आहे का, काही निर्णय घेतला गेला का? आपण सगळे बघतोय की दिवसेंदिवस तापमानाची दाहकता ही वाढतेच आहे. त्याच्यामुळं जर का येणाऱ्या 15 जूनपासून ही दाहकता अशीच राहिली आणि असंच जर का तापमान राहिलं तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जी आपली 15 जूनची तारीख आहे ते पुढे ढकलण्याचा विचार करण्यात येईल. तर त्या प्रकारची एक याचिका देखील दाखल झाली. शिक्षकांचं नेहमी म्हणणं राहिलं की विदर्भात 25 जून नंतर शाळा सुरू होते. यावेळेस तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा. नाही, शेवटी विभागानं देखील हा निर्णय योग्य वेळेमध्ये विद्यार्थ्यांचा सिलेबस अभ्यासक्रम हा पूर्ण झाला पाहिजे ह्या अनुषंगानं घेतलेला तो निर्णय होता. परंतु जर का तापमानाची परिस्थिती राहिली तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तारीख वाढविण्यामध्ये येईल. हो, तो निर्णय झाला की विचाराधीन आहे? नाही, तो निर्णय अजून झालेला नाही, विचाराधीन आहे. परंतु याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. हो, विद्यापीठाची पण तीच स्थिती आहे. विद्यापीठाच्या परीक्षा उन्हाळ्याच्या आणि दुपारच्या सत्राचा विद्यार्थ्यांना देखील तसे काही निर्देश देणार. मला असं वाटतं आजच मी जेव्हा वृत्तपत्र वाचत होतो तेव्हा नागपूर विद्यापीठांच्या मान्य कुलगुरूंचं एक स्टेटमेंट त्याच्यामध्ये आलं आहे की सगळ्या परीक्षा ह्या जवळजवळ सकाळच्या स्तरामध्ये करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ जे आपले हे केंद्रांची संख्या आहे ती देखील वाढविण्यात येणार आहे. काही प्री प्रायमरी वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका टँकरमध्ये बल्कमध्ये पेट्रोल देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कारवाई देखील करण्यात आल्याची माहिती पुढे येते. काय सविस्तर ह्या संदर्भात माहिती घेतली असता एका पेट्रोल पंपावरती हिंगणघाट तालुक्यातली ही घटना आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याला पेट्रोल न देता त्या पेट्रोल पंप चालकाने एका टँकरमध्ये पेट्रोल भरण्याची माहिती त्या ठिकाणी समोर आलेली आहे. प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचून तो टँकर देखील जप्त करण्यात आलेला आहे आणि संबंधितांवर उचित कारवाई करण्यात येईल. सर, संबंधित टँकर कुठे जात होता याची संपूर्ण चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार. कारण अशा पद्धतीने काळाबाजारी जे रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काय प्रश्न? नाही, निश्चितपणे ही घटना आत्ता ताजी घटना आहे. आपल्याला माहिती देखील दिली की हा टँकर जप्त करण्यात आलेला आहे आणि संबंधित व्यक्ती जे कोणी लोक याच्यामध्ये गुंतलेले असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल.